नमस्कार मंडळी, योगिताज व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आजच्या भागामध्ये आपण रांगोळीचे लाकडी साचे बघणार आहोत आणि आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ अतिशय प्रमाणात म्हणजे जास्त प्रमाणात ह्याला व्ह्यूज आलेले आहेत। मी रांगोळीचे लाकडी साचे ताईंकडून रोहिणी ताईंकडून मागून लाकडी साच्यांची खरेदी केली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लाकडी साचे कसे आहेत आणि त्याचे डिझाईन्स काय आहे आणि तुम्हाला कशा प्रमाणात म्हणजे प्रदर्शन आहे आता सीकेपी हॉलला 10 जानेवारी ते 19 जानेवारी पर्यंत सीकेपी हॉल मध्ये ताईंचा स्टॉल आहे A24। इथे पण तुम्हाला या स्टॉल मध्ये हे लाकडी साचे मिळतील। इव्हन तुम्हाला एरवी सुद्धा हे लाकडी साचे कसे मिळतील ते या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। ताई नमस्कार। ताई आपलं नाव? माझं नाव रोहिणी दळवी, माझ्या ब्रँडचं नाव स्तवन क्राफ्ट। ताई आपला जो व्हिडिओ मागच्या व्हिडिओला प्रतिसाद मिळाला का? खूपच छान प्रतिसाद दिला तुम्ही सगळ्यांनी। म्हणजे जे कोणी व्ह्यूअर्स आहेत व्ह्यूज तर खूपच आलेत आणि सगळ्यांना आवडतात लाकडी साचे। ही खूप माझ्यासाठी आनंदाची बाब आहे। कुठून कुठून ऑर्डर्स आल्या तुम्हाला? तुमच्या म्हणजे तुमचे व्ह्यूअर्स एवढे आहेत की विश्वास आहे। हा विश्वास आहे, मेन म्हणजे विश्वास आहे तुमच्यावर सगळ्यांचा। अंबेजोगाई, रत्नागिरी, US चे पण तुमचे क्लायंट आहेत, लंडनचे पण आहेत। अगदी त्यांच्याकडनं छान रिस्पॉन्स आला। सेवा कशी पुरवली एवढी? या सगळ्यांना आम्ही कुरिअरनी सेवा पुरवली आणि कुरिअर त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचले देखील। काहींचे अशा कमेंट आहेत की नाही पोहोचले, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते, कारण दिवाळीमध्ये खूपच प्रमाणात डिमांड आल्यामुळे थोडासा आमचाही हे ताई आपले किती झाले 2,66,000 एवढे छान एवढ्या लोकांनी प्रतिसाद दिला आणि खरेदी बऱ्याचशा लोकांनी केलेली आहे। ऑनलाईन मागवले ताईंनी, त्यांना देता देता किती लोकांना सेवा पुरवणार। तर कोणी नाराज असेल तर सॉरी। खरंच फोन उचलला, कारण दिवाळीच्या एक्झिबिशन मध्ये थोडं होतं ते। आता उचललं होतं, आता परत 19 तारखेपर्यंत एक्झिबिशन आहे, त्याच्यातही उचलला नाही फोन तर समजून घ्या। रात्री मेसेज टाकून ठेवा, व्हॉट्सअपला मेसेज टाका, तुम्हाला नक्कीच आम्ही प्रयत्न करू। यावेळेस काय साचे आहे तुमच्या? यावेळेस आपल्याकडे संक्रांती निमित्त ही जी आपली 5x5 ची साईज आहे त्यामध्ये जवळजवळ किती डिझाईन? 60 डिझाईन आणलेला आहे। अरे वा, 60 डिझाईन्स मिळणार आहे तुम्हाला। आणि ह्या एका साच्याची काय किंमत आहे ताई? या एका साच्याची किंमत आहे 100 रुपये। 100 रुपये। पण तुम्ही बल्क मध्ये जर का घेतलेत, ऑर्डर केले 12च्या वर म्हणजे 1 डझनाच्या वर केले तर तुम्हाला 10% डिस्काउंट, 10% डिस्काउंट। कुरिअर चार्जेस एक्स्ट्रा राहतील। बर, पण यामध्ये डिझाईन्स तुम्हाला मी दाखवते, आता बघूया आपण थोडेसे ह्या डिझाईन्स ताई काढून दाखवतील। कशा प्रकारे काढतायत ते आपण बघून घेऊया, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल। कारण आपल्या कमेंट्स मध्ये होतं की कशी डिझाईन। तर आपण ही छोटी डिझाईन बघतोय, ही पण कोलम आहे ना ताई? ही कोलम डिझाईन आहे। बरं, आणि छान हळदी कुंकू वाण म्हणून तुम्ही हे देऊ शकता, बजेट तुमचं असेल तर। एकदम झटपट होणारी, अगदी अवघ्या अर्ध्या मिनिटात ही रेडी होते। काय सुंदर डिझाईन आहे बघा। अशा प्रकारे 60 डिझाईन्स तुम्हाला मिळणार आहेत बघा। अवघ्या काही मिनिटातच तुमची ही रांगोळी रेडी होणार आहे। किती सुंदर डिझाईन्स आहे आणि सुबकरित्या तयार होते। अगदी तुम्ही रोजच्या देवपूजेच्या वेळेस दारात झटपट काढू शकता, वेळ नसतो गृहिणींकडे कधी कधी। आता ही कमळाची डिझाईन आहे। तुमच्याकडे रंगाची रांगोळी जर का बारीक असेल तरी खूप सुंदर दिसते ती। काय सुंदर आहे सगळे हे साचे, किती सुंदर आहेत, सुबक आहेत बघा। कशा पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करू शकता, म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये रंग फिल करू शकताय। हो, आणि तुमच्याकडे बारीक रंग जर का मिळत असतील तर खूप छान दिसतं हे रंगामध्ये पण। नुसता पिंक कलर मध्ये पण खूप सुंदर दिसतात हे साचे। गुलाब म्हणजे हे कमळ जे आहे ते मोस्टली बघा तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार तुम्ही करू शकता, हे रंग भरू शकता। त्याच्यामध्ये बघा बरेचसे असे 60 डिझाईन्स तुम्हाला मिळणार आहे। स्वस्तिक मध्ये बघा एवढे डिझाईन्स आहे। ताई आम्हाला एखादी स्वस्तिकची काढून दाखवा, ही जरा लेटेस्ट दिसते। ह्या आता आपण बघतोच, नेहमी काढतोच, पण ही जरा थोडीशी वेगळी आहे। ते आपण नेहमी दारासमोर देवासमोर काढतो ही रांगोळी बघतोय आपण बघा। अगदी क्षणामध्ये रांगोळी तयार होते। साच्यांचं काय असतं? ही शुभचिन्ह आहेत, ही कोलम मध्ये ना? हो, या साच्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे रांगोळी कमी लागते आणि उचलताना आपल्याला पसरत नाही। उचलताना पसरणार नाही, काय होतं जसं की इतर ठिकाणी पसरले जातात। अगदी ही आता जे आपण स्वस्तिक काढलं ते जर का आपण पुसलं तर तुम्हाला लक्षात येईल की याला कितीशी रांगोळी लागली आहे। तर एक चिमूट सुद्धा रांगोळी लागलेली नाही, जास्त रांगोळी नाही लागत। रांगोळी खूप कमी लागते। फक्त एवढंच की बारीक रांगोळी वापरा। संस्कार वाटीची जी जाड असते
रांगोळीमध्ये पण प्रकार असतात, तर रांगोळी बारीक वापरा तुम्ही. आणि याच्यामध्ये आपल्याकडे बरेचसे शुभचिन्ह पण आहेत, जसं की हे श्रीयंत्र आहे. श्रीयंत्र कसं, हे पण तेच साईज एक साईज तीच आहे. नंतर कमळाचे डिझाईन्स आहेत, कुणाला नक्षी हवी असेल तर नक्षीच्या डिझाईन्स आहेत. रांगोळी आहे खरं तर ही खूप जुनी रांगोळी आहे, टिपक्यांची रांगोळी मधल्या. आणि माझ्यासाठी रांगोळी हेच निगेटिव्ह मंत्र आहे का काय? हा सहस्त्रदल कमल आहे, ऍक्च्युली कमळ आहे. बरं, हे सहस्त्रदल कमल आहे. बरं, ह्या सगळ्या आपल्या पारंपरिक डिझाईन आहे. खूप सुंदर आहे, मस्तच. याच्यामध्ये साईज मोठी पण मिळेल ताई? हो, यामध्ये 10x10, 12x12 साईज आहे तुम्हाला. साईज नाजूकशी छान डिझाईन आहे. यातही आपल्याकडे साईज आहेत. आपण हे स्वस्तिक मधलं डिझाईन आहे. टिपक्यांची रांगोळी जशी काढायचं ना, त्याचं छोटस हे मस्तच एकदम साचा. आपल्याकडे ही एक 5x5 ची साईज झाली. त्यानंतर थोडी मोठी हवी असेल तर ही 7x7 ची आहे. 7x7 ची थोडीशी मोठी साईज जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा ही आउटर लाईन असते, लक्षात घ्यायचं. आणि आतमधली डिझाईन त्यापेक्षा लहान असते. याच्यामध्ये ताई किती डिझाईन्स येणार? यामध्ये आपल्याकडे 13 डिझाईन्स आहेत. 13 डिझाईन्स आहे. आणि यामध्ये एक स्थिर लक्ष्मी पद्म पण आहे आपल्याकडे. बघूया आपण सगळ्या डिझाईन्स ताई दाखवत आहेत. साईज पण आपण बघतो. आणि ताई किंमत काय याची? हे 200 रुपयाला आहे. 200 रुपयाला हा साचा येणार आहे तुम्हाला. आणि स्थिर लक्ष्मी पद्म आणि त्यामध्ये असलेली चिन्ह. बरं, त्याच्यामध्ये चिन्ह आपल्याला तर रांगोळी काढल्यावर आणखी दिसून येते. रांगोळी कडेला पसरवायची आणि काढणी ते. हा हा हा, खरंच. कितीही शुभचिन्ह बघायला मिळतात बघा. स्थिर लक्ष्मी पद्म. आपल्याला वाटत असेल की हे कसं आम्ही जमिनीवर कसं काढायचं, तर आपल्याकडे रांगोळी बोर्ड आहेत त्यासाठी. रांगोळी बोर्ड वर तुम्ही काढून किती साईज येणार त्याच साईज प्रमाणे ताई? हो, साईज प्रमाणे तुम्हाला हवे तसे करूनही दिले जातात रांगोळी बोर्ड. आणि हवे त्या रंगावर. कशापासून बनले ताई हे बोर्ड? एक मेटल आहे, लोखंड नाहीये, मेटल आहे, गंजदार नाहीये, लाईट वेट आहे. आणि हे पावडर कोटिंग आहे. पावडर कोटिंग म्हणजे पुसू शकतो ना? हे वॉशेबल, पूर्ण वॉशेबल आहे. मग त्याच्यावर तुम्ही छोटी मोठी कशी देवापुढे पण काढू शकताय. इव्हन भेटवस्तू देण्यासाठी चांगली भेटवस्तू पण देण्यासाठी खूप सुंदर आहे. वाव. त्याच्यामध्ये किती साईज येणार ताई? याच्यामध्ये आता आपल्याकडे 5x5, 8x8, 11 आपल्याकडे ही पहिली साईज 5x5 ची. बरं, ही त्याच्यावर रांगोळी काढलेली आहे. मस्त ना, देवापुढे वगैरे किंवा बाहेर जागा नाहीये स्वस्तिक काढायचं, पायदळ येऊन. आणि ही आडवी पण आहे ना? आडवी पण पट्टी आहे देवाऱ्यासमोर ठेवायला. 11x5 ची आहे. त्याची ताई? हे 100 रुपये आहे. हे 100 रुपयाला येणार. हे 200 रुपये आहे. 200 रुपये 11x5 ची साईज. तशीच ही ह्याच्यात प्लेन ही 8x8 ची आहे साईज. ही 8x8 ची 300 रुपयाला आहे. बरं, आपल्याकडे यामध्ये रंग आहेत. 3 रंग, एक ब्लॅक कलर, गेरू कलर आणि एक डार्क ब्राऊन कलर. गेरू कलर खूपच सुरेख आहे. म्हणजे जसं आपण मातीने कसं सारवायचो तसं वापरू शकता तुम्ही. खूप सुरेख असं आहे बघा. आणि जरा उघडून दाखवूया म्हणजे आयडिया येईल थोडीशी. आणि बघा, हे ब्लॅक मध्ये येणार आहे. आणि कशामध्ये येणार ताई? हा एक कलर आहे. 3 रंगामध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे. म्हणजे जागेचा अभाव असेल किंवा बाहेर अशी हे असते ना, खडबडीत जागा असते किंवा चपला पण बाहेर काढतो. कसं सुचलं तुम्हाला? हे तुमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग? हो, हे माझं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. आणि खरं तर सांगायचं सुचलं कसं, तर बाहेर दाराबाहेर जागा खूप कमी असते. आणि कधी कधी तिथे बसून रांगोळी काढणं फार अशक्य होऊन जातं, कारण जिल्ह्यात येणारा पण जाणारा असतो. एकच दरवाजा दोघांचा असतो, बसता येत नाही. कधी कधी वयोमानानुसार किंवा काही बसूनही काढणं शक्य होत नाही. हे झटपट काढा घरात आणि घरात बसा, टेबलवर ठेवून काढा आणि बाहेर नेऊन ठेवा. तर सहज ठेवता येऊ शकते. इथे गॅप दिलेला आहे आम्ही, सो त्यामुळे तुम्हाला हे करता येईल. इथे काही ठेवताना काही प्रॉब्लेम नाही होणार. सहज ठेवू शकता, अलगद आणि अलगद उचलू शकता. ही सगळ्यात मोठी साईज? मोठी साईज नाही, ही 10x12 आहे. याच्यापेक्षा पण मोठी आहे ना? याच्यापेक्षा पण मोठी 12x12. अरे वा, याच्यापेक्षा पण मोठी साईज आहे. बघा, 12x12 ही पण आहे. ही थोडीशी आडवी आणि चौकोनी आहे ना? हो, ही स्क्वेअर आहे. हा 12 इंच बाय 12 इंच आहे साईज. बरं. आणि हा 10x12 इंच आहे. हा 10x12 इंच काढण्यामागचा असा उद्देश होता की इथे आपण व्यवस्थित देवाचं नाव लिहून
खाली एखादी छानशी रांगोळी काढू शकतो. बरोबर, छोटीशी अगदी आणि फुलांनी वगैरे सजवू शकतो. म्हणजे ताईंनी बघा कल्पकतेने आपल्याला माहिती पण सांगतात की कशा पद्धतीने तुम्ही काढणार, कारण त्या स्वतः छान रांगोळी काढतात. ताई तुम्हाला संस्कार भारती वगैरे आणि तुम्ही क्लासेस पण घेता का? नाही, क्लासेस ताई रांगोळीमध्ये पारंगत आहेत आणि त्यांनी म्हणजे त्यांच्या कल्पनेने आपल्याला सुचवतात की कशा प्रकारे तुम्ही याचा वापर पण करू शकताय. आणि यामध्ये तुम्हाला कस्टमाइज साईज मिळू शकते तुमच्या जागेप्रमाणे. म्हणजे बरेच लोकांनी आता पट्टी करून घेतली, उंबरटा पट्टी ती कशी येते ताई उंबरटा पट्टी? हा, तुमच्या साईज नुसार असते, कारण कोणाला 36 इंचाची लागते, 3 फुटाची लागते, जसं दरवाजाचं माप असेल तर हे तर खरंच उपयोगी आहे. झटपट तुम्ही काढून ठेवू शकताय, म्हणजे तिथे खाली बेस करायची पण गरज नाही, कायमचं होऊन जाणार आहे. हा गेरूचा रंग तर खूप सुंदर असा आहे आणि बरचसा मोठा पण आहेत ना त्यांच्याकडे. ही वाली पण 24 आहे. ही वाली हो, 24 इंच 2 फुटाची. ही 2100 ला जाईल तुम्हाला. 2100 ला जाणार आहे. ही 250 रुपयाला आहे. हे बघा बॉर्डर 5 ची साईज आहे. मग ताई आपण ह्याला प्लस पण करू शकतो ना? हो, ही कंटिन्यू म्हणून हे डॉट दिलेले असतात. सो कंटिन्यू तुम्ही अखंड पट्टा त्याचा काढू शकता. बरोबर, आपण थोडीशी आयडिया घेऊया ताईकडून कसं करूया. काही असतात कमेंट्स की कसं करायचं दाखवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर माहिती घेतो ताईंकडून की कुठला स्टेन्सिल तुम्हाला कसा वापरायचा आहे. तर आपण ही बॉर्डर पट्टी तुम्ही कशी वाढवू शकता ताई आपल्याला दाखवते. ताई दाखवा जरा आम्हाला. तुम्ही याला पुढे पुढे वाढून तुमच्या साईज प्रमाणे करू शकता. 2 डॉट आहेत आणि इथे 2 डॉट आहेत. बरं, हे डॉट आपल्याला रांगोळी काढताना हे करायचंच आहे, काढायचंच आहे. रांगोळी टाकली, घेतले. आता हे जे डॉट आहेत त्याच्यावरची रांगोळी जराशी बाजूला करायची. बरं, आणि हे डॉट बरोबर ताईंनी बघा मॅच करतायत डॉट. म्हणजे ह्याला तुम्ही पुढे पुढे वाढवू शकताय रांगोळी. सोसायटी मध्ये आपल्याला बघा मधला पॅसेज असतो, त्याला तुम्ही नक्कीच वाढवू शकता ना? नक्की नक्की, सुंदर वाटेल. हा, म्हणजे शेजारीन पण खुश होणार. छान वाटते बघा. म्हणजे कशी तुम्ही पुढे पुढे एक्सटेन्शन किती वाढू शकताय. सुरेख आणि एवढंच नाही तर याचा तुम्ही जर का स्क्वेअर, तुमची कलात्मकता तुम्ही याचा तुम्ही स्क्वेअर करू शकता. एखादा मोठा पॅच काढू शकता. सुंदर काही आपण ह्याचे पण एक्सटेन्शन करू शकतो ना पुढे पुढे. आता समजा इथे एक काढली छोटीशी, तुम्ही हा पण एक रांगोळीचा साचा घेतलाय, ह्याला पण तुम्ही पुढे वाढून छान बॉर्डर बेस कलर टाकून घ्या. हो, आणि बघा ना ह्याला पण तुम्ही बॉर्डर पट्टी करू शकता. म्हणजे आपली जी कल्पना असेल ना डोक्यामध्ये, क्रिएटिव्हिटी तुम्ही करू शकता. ह्याला स्क्वेअर करू शकता. केलं की झालं, मोठी रांगोळी तयार होते. ह्याचे 6 स्क्वेअर करायचे आणि रांगोळी अगदी चिमूटभर लागते हा ह्याच्यासाठी. इथे मध्ये एक दिवा आणि इथे बाजूने तुम्ही 6 स्क्वेअर काढून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आहे. छान शुभचिन्ह आहेत. ही सुद्धा ताईंनी रांगोळी काढून. दिवे हे पण बघा. हो, दिवे पण आहे. अरे वा, हा 150 रुपयाला एक पडतो. याच्यामध्ये रंग आहेत. तर तुम्ही काय सुंदर आहे. ब्लॅक कलरची खूप सुंदर आहेत. छान असं आता हळदी कुंकू आहे, घर सजवताना तुम्हाला याचा नक्की वापर होईल. रांगोळीमध्ये ठेवू शकता, डायनिंग टेबलवर ठेवू शकता, टिपॉयवर ठेवू शकता. मस्त एकदम दिवा. म्हणजे मेणबत्ती तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. चैत्रांगण. तर अशा पद्धतीने ही चैत्रांगण रांगोळी तयार झालेली. तुम्हाला वाटतंय का ही रांगोळी पासून बनवलंय? असं वाटतं की छान असं रंगकाम केलेलं आहे. मस्त असं बघाय. आपले 9x5 मधले साचे आहेत. 9x5 म्हणजे याच्या मधला साचा जे दैनंदिनी म्हणतो, जे रोजच्याला आपल्याला वापरता येतील असे. रविवार पासून शनिवार पर्यंत प्रत्येक दिवशी वारांचं महत्व, त्या वाराची देवता आणि त्याचा मंत्र आणि त्याचं चिन्ह असे हे साचे आहेत. त्यामध्ये आपल्याकडे छोटे पण 5x5 मध्ये पण मिळणार. म्हणजे असे येणार छोटे छोटे असे येणार. बरं, फक्त त्यामध्ये हे चिन्ह जे आहे तेवढं येतं. याच्यामध्ये मंत्र देखील येतात. म्हणजे रविवार पासून तर तुम्हाला शनिवार पर्यंत मिळणार. आपण एखादं बघूया वारांचं कसं आहे डिझाईन. ताई आम्हाला एखादं दाखवा, आपण बघूया. म्हणजे थोडीशी आयडिया येईल आपल्याला. गुरुवारचं आहे, गुरूंचा वार. हा, बघा गुरुवारचं आहे आणि ते महत्व आणि ते सगळं हे दिलेलं आहे ना. मंत्र आहे. मंत्र आहे. बरं,
हे चिन्ह आहे गुरुवार आणि ती देवता. अशा प्रकारे हा 9x5 मध्ये आपल्याला हा साचा काय किंमत आहे ताई? हा 150 रुपये. हा 150 रुपयांचा साचा तुम्हाला येणार आहे. हा बघा, तो पूर्ण सेट घेतला तर कमी होतात. घेतला तर सेट कितीला? 980 ला पडेल. 980 ला येणार आहे. तर पूर्ण 7 वारांचे पण तुम्हाला हे साचे आहेत आणि छान कल्पना ताईंनी ऍड केलेली. मागे बघितलं तर हे 9 वारांचं आता आलेलं आहे. तर खूप छान क्रिएटिव्हिटी नवीन आहे आणि त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन आहे. आता हे हाताळ्याचे कसे म्हणजे? हे मेन म्हणजे हाताळ्याचे जेव्हा रांगोळी अशी पांढरट होते तेव्हा आपण धुवायला जातो, तर कृपया याला पाणी लावू नका. कोरड्या कपड्याने फक्त पुसून, कोरडा ओला पण नाही, ओला कपड्याने नाही, ओला करायचंच नाही, झटकून ठेवा, तो व्यवस्थित राहतो, त्याला ओलं करू नका. आणि बारीकच रांगोळी वापरा, बारीक रांगोळी वापरा जेणेकरून ती व्यवस्थित पडेल. आणि एकदाच करायचं, फक्त एकदाच काढणे, स्प्रेड करायचंय. तर ताईनी कसं हाताळायचं ते पण सांगितलं. आणि कोणती टोकदार वस्तू करू नका, कारण तशी लगेच नाजूक आहे, खराब होईल. पण ही जर लाईफ आहे व्यवस्थित टिकते, तुम्ही बरोबर. आणि म्हणजे हाताळताना उचलताना ही आपली रांगोळी पुसली नाही जात, म्हणून हे चांगले लाकडी साचे. खरंच ताईंचे मिस्टर आहेत. नमस्कार दादा, आपलं नाव? आणि नणंदबाई ना, तर कुटुंबाची पूर्ण फॅमिली असते आणि आईपासून सगळेजण येतात. आज सणाचा वार आहे त्यामुळे थोडं गरजेचे. आणि पहिलाच दिवस आहे प्रदर्शनातला, तरी ताईने आपल्याला वेळ दिलेला आहे. आणि तुम्हाला माहिती हवी होती आपल्या लास्ट व्हिडिओ मध्ये, हे दाखवा ते दाखवा. तर ताईने चैत्रांगणाची रांगोळी आणली, वारांची आणली, त्यांचे प्रोडक्ट्स आणलेले आहेत नवीन छान असं, म्हणजे तुम्ही झटपट काढू पण शकताय आणि त्याच्यावर हे मांडू पण शकताय. तर असे सगळ्या किमतीसह तुम्हाला आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर गृहिणी आहे आणि गृहिणीने हा लघु उद्योग चालू केलेला आहे. आणि हे आपल्याला रांगोळी तर रोज डेली लागतेच, सणांना वारांना आणि रोज सुद्धा लागते. आणि अशा मग कुटुंबाची साथ पण त्यांना आहे. खरंच चांगली गोष्ट आहे. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी पूर्ण कुटुंबाला ताई तुम्हाला सुद्धा शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला शुभेच्छा. ताईंनी छान छान असं स्टेन्सिल म्हणजे रांगोळीचे साचे, ते पण लाकडी साचे आणि बरेच वर्ष चालणारे, इव्हन गिफ्ट देण्यासाठी पण तुम्हाला बरेच आहे. तो कॉन्टॅक्ट नंबर ताई सांगा तुमचा? 9136017119. फक्त आपल्याला हे मिळणार, ऑनलाईनच मिळणार आहे. आणि एक्झिबिशन असेल तेव्हा मी मेसेज टाकतेच. एक्झिबिशन बघून बघायला मिळेल. 10 जानेवारी ते 19 जानेवारी पर्यंत CKP हॉल ठाण्याला तुम्ही व्हिजिट दिला तर A24 स्टॉल आहे ताईंचा, तुम्ही इथे येऊन परचेस करू शकता. एरवी तुम्हाला मी स्क्रीनवर संपूर्ण व्हिडिओमध्ये कॉन्टॅक्ट नंबर सांगितलाय, तर तुम्हाला घरपोच सेवा मिळणार आहे. तर ताईंचा स्टॉल वगैरे नाही आहे, कुठे शॉप नाही, तर तुम्ही एक्झिबिशनला ताई कधी भेटला तर तुम्ही घेऊ शकता किंवा त्यांना कॉन्टॅक्ट करा. तुम्ही व्हॉट्सअपला तुम्ही नक्की प्रतिसाद द्या. आणि कधी काही गडबडीत नाही दिल्या तर नाराज होऊ नका, कारण बिझी असतात खूप, त्यांना ऑर्डर्स वगैरे असतात, तुम्ही ऐकलंच असेल. तर खूप धन्यवाद तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.